बाप रे, एका महिन्यात 2दा सिलेंडर लावला. आंघोळीचं पाणी तापवायचं गॅसवर कमी करायला हवं. मोहण्याला सांगते थंड पाण्याने आंघोळ कर म्हणजे पैसे वाचतील. भाजीवाल्याला काल 23 रुपये दिले होते, तरी नशीब मी भांडून कमी केले. 25 म्हणत होता मला. शोधच लागत नाहीये. मोहण्याला 50 रुपये दिले होते, त्याचा हिशोब नाही दिला त्याने. आले आले. अरे देवा, आले. हिर नाही या माणसाला. आलास सगळ्यांची मदत करून. हो, तरी आजींचं कुळथाचं पीठ आणायचं राहिलं. मी दुकानात गेलो पण दुकान बंद. शेवटी आजींना म्हटलं की मी ऑफिस मधून येताना घेऊन येतो. तू त्या चाळीतल्यांकडनं पगार का घेत नाहीस रे? पगार कसा घेणार? आपले शेजारी आहेत शोभा. शेजारी पगार थांब. 50 रुपये दिले होते ना, हिशोब कुठे आहे? 20 रुपये, 30 रुपयाचा रिचार्ज केला. 30 रुपयाचा? एवढा कशाला 10 रुपयाचा करायचा ना? एवढं काय फोनवर बोलायचं असतं? अरे हिशोब लागत नाहीये मला. पगार काय तुझा? हा, एवढासा पगार कसा मी घर चालवायचं? हो, हे दुधाचे 2 रुपये राहिले होते. हे घे. जा ओतून दे. शोभा, मी काय म्हणतो, आता गणपती येणार ना? मग मी जाऊन मकरात बसू? तसं नाही ग. येताना मी ते सगळे गणपतीचे मंडप बघत होतो. सगळीकडे तयारी सुरू आहे. काय मस्त वाटतंय ना. तुला आठवतंय शोभा, आपल्या लग्नानंतरच्या पहिल्या गणपतीला तू उकडीचे मोदक केले होतेस. काय चव आहे तुझ्या हाताला. तसे मोदक यावर्षी करशील? परत करशील का मोदक? हिशोबाची वही दाखवली ना? हो. तुला मोदक खायचे, ते सुद्धा उकडीचे. नोकरी गेली असती तर काय केलं असतं? प्रत्येक गणपतीला जाऊन प्रसाद खाऊन पोट भरावं लागलं असतं. दुसरी काही कामं नाहीत मला. आणि तुलाच एवढी हौस असेल ना, तर सगळं सामान आण, मोदक कर आणि खा. मी नाही करणार. तुला काय आमंत्रण देऊ का मीठ मोहरी काढू? आईकडची कामं झाली? वय मावशीने तुम्हाला बोलवलं का? ते नाही माहित. बरं मी जाऊन येते. तुझा कपडे धुवून घे जा. चला. देवा, कामं ना खरं. मला तुम्हाला ते मोदक, उकडीचे मोदक, हा ते उकडीचे मोदक लई आवडतात ना? खूप आवडतात. आणि शोभाच्या हातचे तर खूप वर्षांपूर्वी. काय काय मोहन दादा लवकर चला. काम हात धरून कुठे नेतेस मला? काय झालं? मोहन दादा, आमच्या घराच्या मेन स्विचला शॉक लागतोय. तुम्ही जरा बघा ना, चला ना. पण मला त्यातलं काहीच कळत नाही. अहो, राहुल पण घरी नाहीये आणि शॉक लागतोय कळल्यापासून कुठेच येत नाहीये. मला वाटलं तुम्ही काहीतरी बघाल. चला ना, चला. पण मला त्यातलं काही कळत नाही. मी येऊन काय? असं काय करताय दादा? उद्या त्या शॉक लागल्यामुळे माझं काही झालं तर राहुल घरी आल्यावर त्याला काय वाटत?
असं नको, असं काहीतरी काय बोलते, थांब ना मी येतो. हा, चला. एक मिनिट, काय? शॉक लागतोय, हा शॉक लागतोय. हा. राहुल आला संध्याकाळी चला, आणि त्याला कळलं तुला का, असं नाही चला बाबा, ना. असं कसं चालेल. मग काय शोभे, करतीस ना उकडीचे मोदक? मला कंटाळा येतो ग, मी नाही करणार उकडीचे मोदक. कशाला हवे तुला उकडीचे मोदक? अगं समज तू केलेस तर माझ्यासाठी एक 5-6 काढून ठेव. 5-6? हा, ही फाईल बघायला बोलवलंस ना मला? हे दुखतंय ते दुखतंय हे होतंय, डायबिटीस वाढलाय आणि खाते उकडीचे मोदक. अगं एखादा डायबिटीसला चालतो का मोदक? मी नाही हा करणार. त्या मोहनला खायचे असले त्याला करू दे. हा, त्या मोहननी केलेले मी बिलकुल खाणार नाही, हा सांगून ठेवते. का? त्याला काय मोदक करता येतात का? वा, त्याच्या हातचा चहा नाश्ता जेवण चालतं तुला? पर्याय नाही ना. मी नाही करणार हा. आणि मोहनने केले ना तर खा तू. 1-2 नाही 10-12 देईन. वाढू दे तुझा डायबिटीस. तो करेल तेव्हा. ए सम्या, अरे काय मस्त वास येतो रे. हो रे, मस्त सुगंध आहे. मी बघून येऊ का सगळ्यांकडे? थांब रे. अरे आजी, काय बनवलंय? काय सुंदर सुवास येतोय. अरे मी तर काही नाही बनवलंय रे, उलट सुगंध आला म्हणून मीच बाहेर आलीये. शोभे, खमंग वास येतोय ना? हो ग, उकडीच्या मोदकांचा वास येतोय. कोणी केले असतील ग? चाळीत केली असतील का कोणीतरी? दादा थँक्यू. आता नाही बसणार शॉक. हा. अंजलीच्या घरी शॉक बसत होता म्हणून तो फक्त ते स्विच रिपेअर. मोदक? मोदक भानू? शोभा, मोदक काय असं खाऊन बघ. भानू, अगं काय हे? मालकांना आवडतात ना म्हणून केली मी. थँक्यू भानू, किती वर्षात मोदक खाल्ले नव्हते मी. थँक्यू. एक मोदक खाऊन. मला डब्यात किती देऊ? किती म्हणजे एक जय मॅडम, एक विजय मॅडम, एक 2 मॅडमला 2 मला 8 वर 8 एक खातो ना. नाही. तू जा ना, तयारी कर, उशीर होईल, कामावर जायचं. हो 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 हो, जा, जा, जा. हो. शोभा, शोभा, मालक जेवणाचा डबा? जेवण नाही आज, फक्त मोदक. थँक्यू थँक्यू बा, थँक्यू. अहो ताई, मालकांना मोदक आवडतात, द्यायचे ना मग. दिला ना. अगं तो एकच खाणार ग, गावभर वाटत बसेल. कर्णाचा अवतार आहे ना. मग एवढे? मी खाणार आहे. तुझ्या पोटात दुखतंय? आज मी ना पिझ्झा मागवते दुपारी लंचला. का ग? अगं आज टिफिन नाही आणला ना. मागव मागव, खूप दिवसात नाही खाल्लाय.
मजा आहे मॅडम. आज डब्यात उकडीचे मोदक आणलेत. वा छान, मग काय आज मजाच आहे. मजा मजा. एकटे एकटे खाणार वाटतं. अहो एकटा कसा काही मॅडम, सगळ्यांसाठी आणलेत, सगळे खाऊया. तसे म्हातारे फार चांगले. अगं पण तू पिझ्झा मागवलायस ना. मी पिझ्झा पण खाईन आणि मोदक पण खाईन. हा ना, दोन्ही खा ना. पिझ्झा खा, मोदक खा, काय हरकत नाही. सगळ्यांसाठी आणले त्या डब्यात. उकडीचं मोदक म्हणजे वासावरनच कळतंय. मस्त झाले. दुपारी चला आज दुपारचा मेनू छान आहे जेवणाचा. अगं हो ना, मी बरेच दिवस झाले उकडीचे मोदकच खाल्ले नव्हते. आणि उकडीचे मोदक जे काय खायचे ना ते फक्त गणपतीतच. हो बघा, मोहनने सगळ्यांसाठी मोदक आणले. मी एक नाही 2 खाणार. मी पण 2 खाणार. हा अगं पण त्यांनी किती आणले ते तरी बघूया. नाही मी 2 खाणार. आई आई काय गा? अगं खायला केलं, लवकर वर ये. काय केले खायला? अगं मोड आलेल्या कडधान्याची आमटी केलीये. आमटी? नको बाई, मला नाही आवडत ती. अगं असं काय करतेस, तुला आवडते ना. अगं आमटी कुठे आवडते मला. अगं आई अगं हे नाही का. नमस्कार. नमस्कार. काय ना काही बोलत असते ए गणपतीला जायचंय. कुठल्या? वहिनी कुठल्या मंडळाच्या गणपतीला चाललायत आम्हाला पण सांगा, आम्ही पण येऊ. चालेल. अगं ते नाही का गोलगोल असत, गोलगोल गोड जिलेबी. नाही जिलेबी नाही. अगं असं काय करतेस, आपण नाही का गोल करतो असं गोड. हा गोल गोल. अगं 3 अक्षरी. 3 अक्षरी. वहिनी मराठी की हिंदी? मराठी. वहिनी नारळ केलंय का? नारळ तोच घालते तुझ्या डोक्यात. चल. अगं 3 अक्षरी गोड म्हणजे कडबू नाही हो आजी. ते नाही का भरतात. कळलं मला, कळलं. वांग. वांग नाही वांग नाही. ते प्रसाद गोड. प्रसाद. मराठी. मोदक. नाही मोदक नाही. तू ये का लवकर. हा आले. काय ग, कधी येणार पिझ्झा? हो सांगितलं, येईल आता. म्हात्रे मोदक घेऊन येत आहे ना? हा हो येतो. म्हात्रे या लवकर, आता किती काम कराल. येतो. अरे मोहन ये ना लवकर. अरे ब्रेक संपेल ना. आलो येतो. हा मला वाटतंय म्हात्रेंना आपल्याला मोदक द्यायचेच नाहीयेत. अहो नाही तुम्हाला मोदक का. हो मग या ना. हा हो येतो. आलो. हा जरा पाणी पिऊन येतो. येतो. म्हात्रे या ना लवकर, खूप भूक लागली हो. कावळे ओरडतायत पोटात. मोदक. थांब मी सांगते. मॅडम डबा उघडू नका प्लीज. अहो द्यायचं नव्हतं तर सांगायचं होतं ना. घ्या. अहो तसं नाही द्यायचं. अहो इतके चांगले झाले नसतील तरी चालतील आम्हाला, गोड मानून खाऊ आम्ही. अहो असं काय. हलका का लागतो म्हात्रे, मोदक आहेत ना यार. अहो तेच तर एक. अगं दे इकडे. म्हात्रे अहो काय सुगंध येतोय हो. काय सुगरण आहे तुमची बायको. आता सुगंधच घेत बसणारच का उघडणारच डबा? उघडते.
शोभे शोभे किती आईवर प्रेम करतेस ग. माझ्यासाठी लगेच मोदक केलेस. माझी गुणाची ग माहिती. अगं मी नाही केले ग, भानूने केले. मोहनला आवडतात ना म्हणून. आणि जरा जास्तच पुळका येतो हिला त्या मास्तरड्यात. ते जाऊ दे ग, आपण मोदक खाऊया ना. हो हो दे लगेच दे. तोंडाला पाणी सुटलंय माझ्या. 2च देणार आहे तुला. का? का म्हणजे खा खा मोदक खाशील आणि मग डायबिटीस वाढला म्हणून मला दोष देशील. नाही देणार तुला दोष, पण मोदक दे ना लवकर. उघड उघड. थांब जरा. काय करते? डब्बा तर उघडू दे. आ. हे बघ. मात्रे, अहो तुम्हाला सांगितलं ना डबा उघडू नका, त्यात एकच मोदक आहे. अहो काय खोटं बोलताय मात्रे. किती मोदक आणलेत. सॉरी मात्रे, आम्ही सुरू करतो. मला दे ना, मला दे ना. घे घे. काय गरम गरम आहे. या. प्रिया, तुला पिझ्झा पण आला. हो. तू पण एक मोदक खा. गुळाचे का? मस्त आहे. गोळे काय. मी पिझ्झा ऑर्डर केला होता ना. नाही मॅम, पिझ्झाच होता. मी तुझ्या समोरच उघडलंय ना बॉक्स. मला माहित नाही मॅम. मग पैशांचं पण मला माहिती नाही. सांग जा तुझ्या मॅनेजरला. मोदक. अरे वा, आज मोदकच मोदक. आज मोदक खायचाच दिवस आहे. अरे वा. एक तरी मोहनला द्या ना. घे मोहन. हो. सॉरी हा, सगळ्यांनी खाल्लं. एकच राहिलाय बा. नाही एवढा खाऊन घ्या. हो हरकत नाही, हरकत नाही. तुम्ही खाल्लात ना. हो हो. हा ना, कसला विचार करतोय. मी घरून निघालो आणि इथून डबा उघडला तर त्यात एकच मोदक होता. आणि नंतर माया मॅडमने डबा उघडला, तो मोदकाने भरलेला. शोभाने डब्यातले सगळे मोदक काढून घेतले. तुझ्यासाठी एकच ठेवला. मला हे वागणं अजिबात नाही आवडलं, म्हणून मी सगळे मोदक इकडे घेऊन आले. तुला आवडतात म्हणून मी मोदक केले होते ना, मग ते तुलाच मिळायला हवे. खाल्लास मोदक? आता मी काय डबा घासू? नाही मी काय ते बोल लवकर. तू खाल्ला नाहीस मोदक? तू खा. अरे काय लागतोय? काय झालं? खाऊन बघ. मस्त आहे, मस्त.